मित्रांनो सध्या आपण शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे एका डाळिंबाच्या बागेला भेट देण्यासाठी जात आहोत. जर इच्छा असेल, असं म्हणलं जातं की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर आता सध्या आपण बघतोय, आता गाडी जात नाहीत, काकाच्या गाडीवर मी आता टू व्हीलरवर चाललो आहे. रस्त्याची परिस्थिती बघा इथं मोर आहेत, कमीत कमी 6-7 एका ठिकाणी मोर आहेत. इथं मोर फिरतात म्हणजे तुम्ही लक्षात येतं इथं काही माणसाचा आवाज नाही आणि हे असं सगळं माळरान आहे. अशा सगळ्या माळरानामध्ये अशा वाट काढत आज आपण एक डाळिंबाची यशोगाथा बघण्यासाठी चाललो आहे. तर बऱ्याच जणांची ओरड असते की काय आम्हाला जमीन नाही किंवा पाणी नाही, माणसं मिळत नाहीत किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याची लोक कारणं देतात. पण या ठिकाणी जर आपण आता या शेतकऱ्यांचा विचार केला तर कोणत्या प्रकारचं कारण न देता त्यांनी अशा आता बघा तो मी इथलं एरिया बघताय, परिसर बघताय कसा आहे, पूर्ण सगळं माळरान आहे, पूर्ण दगडं. जर मला वाटतं काका इथे खड्डा आहे की 2 फूट सुद्धा खड्डा पडत नसेल, 2 फूट सुद्धा खड्डा पडत नसेल अशी सगळं काटेरी वनस्पती माळरान झाड जसं फॉरेस्टमध्ये असते त्या पद्धतीचं सगळं क्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी आता आपण चाललो आहे. मी तुम्हाला तो आता प्लॉट जवळ आलाय, प्लॉट दाखवतो. हे बघा असं पूर्ण दुष्काळी भाग, पूर्ण खडकाळ भाग, कुठे तुम्हाला हिरवं काय दिसत नाही. थोडं नॉर्मल आता प्लॉटिंग वगैरे थोडं हाताखाली जमीन घ्यायचा प्रयत्न लोकांचा चाललेला आहे. अशा ठिकाणी जो डाळिंबाचा प्लॉट फुललेला आहे त्या प्लॉटला आता आपण भेट देण्यासाठी जात आहोत. तर जर करायची इच्छा झाली तर माणूस काय करू शकतो याचं एक जिवंत उदाहरण आता मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघता तुम्ही रस्त्याचं काय हाल आहे. जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत सगळं डोंगराळ भाग आहे आणि कुठेही काय नाही, सगळं मोकळं डोंगर आहे. आणि या डोंगराळ भागात आता आपण बघतोय, आपण या प्लॉटवर काका सावकाश, या प्लॉटवर आता आपण पोचलोय. तर या उघड्या माळावरचं दगडावरचं जे सोनं आहे, लाल सोनं जे पिकवायचं काम आहे ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे. हे बघा लाल सोनं या शेगावच्या जत तालुक्यातल्या दुष्काळ भागातील शेगावच्या ह्या खडकावरचं हे लाल सोनं नक्कीच बरेच सांगून जातं की काय कष्ट घेतला असेल या शेतकऱ्याने. हे बघा सगळं सोनं. मला वाटतं हे पहिलाच भार असावा या बागेचा. का पहिलाच आहे का? पहिलाच भार आहे आणि झाडांची अशी सध्या अवस्था आहे. तर कारणं देण्यापेक्षा काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे आणि या आज मला देखील स्वतःला पण यातून नक्की प्रेरणा मिळेल की बाबा आपल्याला पण काहीतरी अजून चांगलं करायला पाहिजे. धन्यवाद.